देशभरात सध्या ईव्हीएमचा मुद्दा कळीचा बनलाय। नेरळ शहरात ॲडव्होकेट सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टीकडून ईव्हीएम हटवा देश वाचवा अशा घोषणा देत आंदोलन छेडण्यात आलं। तर भिवंडीत धक्का लागल्याच्या क्षुल्लक वादातून दलित तरुण संकेत भोसले याचं अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत त्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू याबाबत त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आंदोलकांनी मागणी लावून धरली आहे आणि या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। निवडणुकीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमला देशभरातून विरोध होऊ लागलाय। यासाठी विविध राजकीय संघटना देखील रस्त्यावर उतरली असून सरकार विरोधात आंदोलन करतायत। ईव्हीएम हटवून निवडणुकीत मतदान पत्रकावर मतदान घेण्यात यावं अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। ईव्हीएम हटाओ देश का संविधान बचाओ अशा घोषणा देत विरोधकांनी भाजप सरकारला घेरलं असल्याचं चित्र आहे। कर्जत तालुक्यात याच ईव्हीएमला आझाद समाज पार्टीकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात आला। अरे बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, ईव्हीएम बंद करा। संकेत भोसलेच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे। आझाद समाज पार्टी प्रवक्ता आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात भीम आर्मी आणि विविध राजकीय संघटना यावेळी रस्त्यावर उतरल्या होत्या। नेरळ मुख्य बाजारपेठेत नेरळ रेल्वे स्थानक बाहेरील रस्त्यावर आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणा देत परिसर जमा करून ठेवला। यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तरुण आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं आंदोलनात सामील झाले होते। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका दलित तरुणाचे क्षुल्लक वादावरून अपहरण करत केलेली मारहाण आणि त्या मारहाणीत त्याचा झालेल्या मृत्यूबाबत आझाद समाज पार्टीकडून निषेध नोंदवत मयत संकेत भोसले या तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळावा असं आंदोलकांनी नेरळ पोलिसांना निवेदन दिलंय। यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक हे हजर होते। या निवेदनात ईव्हीएम हटाव हा कळीचा मुद्दा बनला असल्याचं समोर आलं। आंदोलनासाठी भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सम्यक सदावर्ते, आझाद समाज पार्टी शहर अध्यक्ष स्वप्नील सदावर्ते, नेरळ प्रभारी अशोक जाधव, आझाद समाज पार्टी तालुका उपाध्यक्ष तौसिफ मुल्ला, अलकाश मुल्ला, मिलिंद किर्ते, अल्पसंख्याक नेरळ अध्यक्ष जाकीर खान, नेरळ संघटक रौफ पटेल, इम्रान अत्तार, युवा अध्यक्ष भूषण गवळे, भीम आर्मी अध्यक्ष अनिकेत जाधव, भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन नेरळ शहर अध्यक्ष आकाश गवळे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। जर मुस्लिम बांधवांना मारत असतील तरी सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही लढू, आम्हाला कोणाचीही गरज पडणार नाही। म्हणून आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे। हा फक्त एक छोटासा 100 लोकांचा निदर्शनाचा कार्यक्रम आहे। उद्यापासून आपल्या मुस्लिम बांधवांचे उपवास चालू होतात, पण उपवास संपल्यानंतर आपण एकदम मोठ्या प्रमाणात एक मोर्चा काढणार आहोत आणि आझाद समाज पार्टी, भीम आर्मी असेल, सर्व संघटनांना मिळून SC ST OBC नुसतंच मुसलमान नाही, नुसतंच बौद्ध नाही, नुसतंच हिंदू नाही, तर SC ST OBC मायनॉरिटी आणि आदिवासी असतील सगळ्यांसाठी लढण्यासाठी आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी रस्त्यावर येईल आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवेल। एवढंच बोलतो आणि थांबतो। या आंदोलनामध्ये तुम्ही सगळेजण वेळ काढून आलात, मी तुमचा आभार मानतो। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।